नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खूप सोप्या पद्धतीने आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत। आवळ्यामुळे आपली पचनशक्ती वाढण्यास मदत होते। त्याचबरोबर जर तुम्हाला मळपित्त होत असेल तर आवळ्याची एक फोड जरी तोंडात घेतली तरी बरं वाटतं। आवळे हे फक्त हिवाळ्यातच येतात, त्यामुळे वर्षभर आवळा टिकून ठेवण्यासाठी आपण आज त्याचा मुरंबा बनवणार आहोत। इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मुरंबा बनवून दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता मी इथे एक प्रेशर कुकर घेतले आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यात एक रिंग ठेवून घेतलेली आहे। आता मी आवळे एका कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। आता हा कुकरचा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला आता बंद करून घ्यायचं आहे। या आवळ्यांना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। इथे आपण कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे। आता आपण याच्या 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहणार आहोत। पाहू शकता आपले आवळे छान अशी वाफलेली आहेत। आता आपण हा डब्बा बाहेर काढून घेतलेला आहे। आता इथे मी अशा पद्धतीने प्रेस करून पाहणार आहे, तर आवळ्याच्या आपल्या व्यवस्थित फोडी होत आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्या फोडी व्हायला हव्यात। जर तुमचे आवळे व्यवस्थित वाफलेले नसतील तर त्यांच्या फोडी व्यवस्थित होणार नाहीत। अजून एखाद चिट्टी तुम्ही परत त्याची घेऊन घ्यायची आहे। आता मी आवळ्यांमधल्या सगळ्या बिया काढून घेणार आहे आणि सगळ्या फोडी अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत। आता मी या फोडींना एका कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपण अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर यामध्ये घालून घेणार आहोत। मी साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता या साखरेला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवून घेणार आहोत। आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे। पाहू शकता साखर छान अशी आपली विरघळलेली आहे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो फ्लेमवर ठेवायची आहे, म्हणजे साखर आणि आवळे खाली चिपकणार नाहीत। आता अशा पद्धतीने आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे। पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनंतरून आपली आवळे छान अशी शिजलेली आहेत। आपण अशाच पद्धतीने मध्यम आचेवर याला शिजवत राहणार आहोत आणि मधून मधून याला हलवून घेणार आहोत। आवळ्याचा मुरंबा बनवून घेण्यासाठी आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी वाफ बनवून घेण्याची गरज नाही। इथे तुम्ही पाहू शकता आवळ्यांचा कलर छान असा बदललेला आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। मी मध्यम आचेवर या आवळ्यांना शिजवून घेतलेला आहे आणि मधून मधून यांना अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता पाक हा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आणि आवळ्यांचा कलर पहिल्यापेक्षाही पिवळा झालेला आहे। जवळपास इथे 30 मिनिटं झालेली आहेत। आपण या आवळ्यांना शिजवून घेतलेली आहेत। आता मी इथे गॅसची फ्लेम ही बंद करून घेणार आहे आणि यांना अशाच रूम टेम्परेचरवर गार होऊ देणार आहे। तर तुम्ही पाहू शकता गार झाल्यानंतरून आपल्या आवळा आणि पाक हा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे। अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने आपला आवळ्याचा मुरंबा हा तयार झालेला आहे। आता मी इथे काचेचे जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला याला स्टोअर करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी या मुरंबाला भरून घेणार आहे। आवळ्याचा मुरंबा जास्त दिवस टिकावा म्हणून आपण काचेच्या बरणीत त्याला भरून घेतलेला आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला खाण्यासाठी काढायचा असेल तर ओला चमचा किंवा ओला हात घालून याला काढायचं नाही। यात थोडंही पाणी गेलं तर याला बुरशी लागायची शक्यता असते। खूप सोप्या पद्धतीने आपण आवळ्याचा मुरंबा तयार केलेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। थँक्यू।